शूटिंग वगैरे आहे. विलास महापौर उपमहापौर असं घोषित. ते दाखवून झालं तुम्हाला. हे सर्व कामं सुरूच आहे, झालेलं काही कामं सुरू आहे. पूर्ण दिमाग लागलं, खराब झालं. राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपन्न झालेल्या आहे. आता आतुरता आहे ती म्हणजे महापौरांच्या आरक्षणाची. आरक्षण सोडत 22 तारखेला निघेल. त्यानंतर महापालिकेमध्ये नेमकं महापौर कोण असेल हे निश्चित केलं जाईल. त्यापूर्वी जर आपण पाहाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये या पद्धतीने जे आहे ते आता महापौर असतील, उपमहापौर असतील, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता यांच्या सगळ्यांच्या कार्यालयांची जी आहे ती डागडुजी केली जात आहे. मागील काही वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे या कार्यालयामध्ये जे आहे ते पद नसल्यामुळे कोणी येत नव्हतं. त्यामुळे कार्यालयामध्ये अशा पद्धतीने धूळ जी आहे ती साचली गेली होती. आता त्याची क्लिनिंग जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी केली जात आहे आणि यामध्ये नवीन फर्निचर असेल, सोफा असेल, कार्पेट असेल, भिंतींची रंगरांगोटी आणि विद्युत उपकरणे ही सगळी नवीन जी आहे ती आता एकंदरीत बसवली जाणार आहे. हे नागपूर महानगरपालिकेतील महापौरांचं हे कार्यालय असेल. सद्यस्थितीमध्ये या पद्धतीने दृश्य जे आहे ते या अवस्थेमध्ये हे कार्यालय जे आहे ते आहे. मात्र आता लवकरच जे आहे ते या ठिकाणी महापौर जे आहे ते या कार्यालयामध्ये बसणार असल्याने आता सध्याला डागडुजीचं काम जे आहे ते या ठिकाणी युद्धपातळीवर जे आहे ते केलं जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूणच जे आहे ते हे काम संपूर्ण केलं जात आहे. हे पाहू शकतो अशा पद्धतीने जे आहे ते सोफे वगैरे सगळे एकत्रित ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण रांगोटी असेल ती केली जात आहे आणि सोबतच नवीन साहित्य जे आहे ते एकंदरीत आता आतमध्ये जे आहे ते आणले जाते. त्यामुळे 22 तारखेला जे आहे ते महापौर पदाचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यानंतर एकंदरीतच महापौर कोण असणार, उपमहापौर कोण असणार हे निश्चित होईल. मात्र त्यापूर्वी सध्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण डागडुजी, रंगरांगोटी आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते एकंदरीत सध्याला महापौरांच्या आणि उपमहापौर तसेच इतरही जे महत्त्वाचे कक्ष असतील त्याची जे आहे ते दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सध्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. किती दिवसापासून हे काम पूर्ण काय? काम पूर्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.